श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 445। रावस गाव येथे संगमेश्वराच्या गुंफेत आबाईसाची भेट। वाय नायकाने सर्व वस्तू व सामानाचे गाठोडे घेतले। सर्वज्ञ जलद गतीने पुढे चालू लागले। वाय नायक सर्वज्ञान पाठोपाठ चालत होते। बाईसा मागे राहिली आणि सर्वज्ञ संगमेश्वराला आले। वाय नायकाने ओट्यावर चादरीची बैठक घातली। सर्वज्ञ बैठकीवर बसले। वाय नायक खाली सर्वज्ञान पुढे बसले होते। तेव्हा आबाईसा दिवा लावण्यासाठी आली। दिवा लावून गेली व उमाईसा पुढे सांगू लागली, उमे उमे ह्या वाय नायकाला काय झाले? उमे उमे ह्या वाय नायकाला काय झाले? एका बाईला आणले आहे, तिला ओट्यावर बसवले आणि आपण खाली बसले आहे। वृद्धापकाळात सुद्धा याचे चाळे गेले नाहीत असे सांगून आबाईसा अंगणात उभी राहिली। तेवढ्यात बाईसा आली आणि मागे उभी राहून आबाईसाचे डोळे झाकले। मग आबाईसाने म्हटले, हे काय? येथे माझा असा विनोद मस्करी करणारे तर कोणी नाही असे म्हणून हाताला स्पर्श केला। तेव्हा बाईसाचे हात व बोटे ओळखली आणि म्हटले, हे कोण बाईसा? आणि बाईसाने हात सोडले। आबाईसा म्हणाल्या, बाई तुम्ही तर मग सर्वज्ञ कोठे आहेत? बाईसाने सांगितले, हे नवे बाबा येथे बसले आहेत। तशीच आबाईसा दुःख करू लागली। मग तिने उमाईसा पुढे सांगितले, त्यांची आदल्या दिवशी जयंती झाली होती। त्या पान सुपारी घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या। सर्वज्ञांना दंडते घातली, श्रीचरणा लागल्या। मग सर्वज्ञांनी आबाईसाला सांगितले, हे काय बाई, तुम्ही म्हणे आम्हाला समृद्धाच्या प्रांती ओळखणार आणि एक हातभर अंतरावरून गेल्यात, परंतु तुम्ही आम्हाला ओळखले नाही। मग तिने सांगितले, जीजी जर सर्वज्ञ ओळख करून देतील तरच ओळखू जी। यावर सर्वज्ञांनी तैल्याकार जोडप्याला शक्ती संचार केल्याची गोष्ट सांगितली। मग आबाईसाने सर्वज्ञांचे पाय धुतले, चरणोदक घेतले। उमाईसा पण चरणोदक घेऊ लागली। तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले, बाई तुम्ही मासोपवासाचे व्रत करणाऱ्या, तुम्ही आगळे पाणी घेऊ नये। नंतर तिने आपल्या घरातील गाळलेले पाणी आणले। त्या पाण्याने सर्वज्ञांचे पाय धुतले व चरणोदक घेतले। उरले ते परत आपल्या घागरीत टाकले। मग सर्वज्ञ गुंफेत गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।